तर महाराष्ट्रातील भाजपचे तारणहार, संकटमोचक आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्ती नेते अर्थात गिरीश महाजन. भाजपसाठी अडचणीची ठरलेली अनेक आंदोलनं मिटवण्यात महाजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आताही महाजनांच्या मध्यस्थीनंच सुजय विखे पाटील भाजपवासी झाले. नगर जिल्ह्यातील मोठ्या घराण्याला पक्षात खेचून आणत महाजनांनी पुन्हा एकदा भाजपसाठी मोठं काम केलं. त्यामुळे महाजनांच्या शिष्टाईवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. संकटमोचक महाजनांच्या कामगिरीचा घेऊयात आढावा या स्पेशल रिपोर्ट मधनं. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निष्ठावंत, सरकारच्या मदतीला धावणारे हनुमान, पक्षवाढीसाठी झटणारे शिष्टाई गुरु. हा हसरा चेहरा पहा. चेहऱ्यावरचं हे हास्य पाहून कुणालाही या हसऱ्या चेहऱ्याच्या आड डोक्यात किती गणित सुरू असतात. हा कधी कुणाला पाणी पाजताना दिसतो, कुणासोबत ठेका धरताना दिसतो, मुक्तपणे बुलेट चालवताना दिसतो, तर कधी तासनतास बसून चर्चा करताना दिसतो. सद्यस्थितीत ही सर्व विशेषणं ज्यांना लागू पडतात ते एकमेव नेते अर्थात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. सरकारची डोकेदुखी ठरणारं कुठलंही आंदोलन असो, संप असो किंवा मग उपोषण, यात गिरीश महाजनांनी लक्ष घातलं आणि त्यावर तोडगा निघाला नाही असं कधी झालं नाहीये. पक्ष असो किंवा सरकार, सगळ्यांच्या अडचणीच्या वेळी मुख्यमंत्र्यांसाठी हक्काचा मध्यस्थ म्हणून गिरीश महाजन पुढे आले. मराठ्यांचं आरक्षण आंदोलन असो की शेतकऱ्यांचे मोर्चे असोत, डॉक्टरांचा संप असो किंवा मग अण्णा हजारेंचं उपोषण, प्रत्येक वेळी गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश आलं आणि सरकार समोरचं संकट टळलं. निश्चित आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता आज रिझर्वेशनचा, आरक्षणाचा, तो आज मार्गी लागलेला आहे. त्यांना विनंती केली की आपण इतक्या लांब पायी चालत येऊ नका, आपलं काय म्हणणं आहे, आपल्या काय मागण्या आहेत ते आम्हाला सांगा. आणि आपण बघतात की गेल्या जवळपास 3-3.5 तास झाले आमची चर्चा या ठिकाणी सुरू होती आणि यातून आता शेवटी मार्ग निघालेला आहे. अण्णांचे जे 2 प्रश्न महत्वाचे आहेत लोकपाल लोकनेते, ते या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. त्याच्यावर अण्णाही समाधानी आहेत. मला वाटतं उद्या हा विषय दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत हा सगळा मार्गी लागेल. त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही सगळ्या मान्य केलेल्या आहेत. मी सांगितलं 15 दिवसाच्या आत 1100 सुरक्षा रक्षक, ट्रेन सुरक्षा रक्षक आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतो. 4-5 दिवसावर म्हणजे आजपासून 4-5 दिवशी त्या ठिकाणी भरतीला सुरुवात होईल. मधाळ भाषाशैली आणि मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त यामुळे गिरीश महाजनांनी प्रत्येक मोहीम फत्ते केली. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्यानं आंदोलकांनी देखील त्यांच्या शब्दाला मान देत माघार घेतली. त्यामुळेच गिरीश महाजनांना राज्यात सरकारचा संकटमोचक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही वेगळं पण असतं. आता तो माझा स्वभाव गोड बोलायचा आहे, सगळ्यांशी संबंध ठेवण्याचा आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आहे. त्यामुळे कदाचित त्या गोष्टीचा फायदा होत असेल आणि म्हणून मग कुठलाही मोर्चा असेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोर्चा असेल, अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, अनेक वेळेला असं होतं की मग मी म्हटलं की चला मी बघू का, मुख्यमंत्री बघून घे जरा तुला जमत असेल तर, आणि मग त्यामुळे ते होत आहे आणि ते यशस्वी होत आहे. गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक आहेत. कुठे अडचण निर्माण झाली, कुठे निवडणुकीची अडचण निर्माण झाली, कुठे 2 गटात काही भांडण निर्माण झालं, कुठे मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला किंवा धनगर समाजाचा काही एखादा मोर्चा आला किंवा आदिवासी समाजाचा मोर्चा आला तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांच्या सूचना घेऊन गिरीश महाजन ते काम करत असतात. पण महाजनांनी फक्त पक्ष आणि सरकार समोरचीच संकट दूर केलीत असं नाहीये, तर विरोधी पक्षातील अनेक मातब्बरांना पक्षात आणत पक्ष बळकटीला देखील मदत केली. त्यातील अगदी ताजं उदाहरण म्हणजे सुजय विखे पाटील. अहमदनगरमधील दिग्गज राजकीय घराण्याच्या वारसदाराला आणि राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच भाजपमध्ये खेचण्याचं आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचं श्रेय महाजनांनाच जातं. आतापर्यंत भाजपच्या पराभवासाठी झटणाऱ्या सुजयच्या तोंडून भाजपच्या विजयाच्या घोषणांच्या मागेही महाजनच आहेत. सुजय विखे पाटील यांचा अधिकृत प्रवेश आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे. 1 वाजता तो मला वाटतं
गरवारे पॅव्हिलियन आहे त्या ठिकाणी एक हॉल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे मी, आणि त्या ठिकाणी हा प्रवेश 1 ते 1:30 वाजेच्या सुमाराला त्या ठिकाणी होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दानवे साहेब, राम शिंदे साहेब, मी स्वतः, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी हजर राहणार आहोत. मंत्री साहेबांनी सांगितलं की साहेब आमच्या लोकांना सवय सुजनाचे नारे लावायची, थोडं भारतीय जनता पार्टीचे नारे लावायला वेळ लागेल. भारतीय जनता पक्षाचा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. आंदोलनांमध्ये शिष्टाईचा प्रश्न असो किंवा मग पक्षात नव्या कार्यकर्त्यांच्या समावेशाचा मुद्दा, प्रत्येक वेळी गिरीश महाजनांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. महाजनांचं आजवरचं काम पाहता आता लोकसभेच्या रणधुमाळीत देखील राज्यातील रणनीतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना महत्वाची जबाबदारी दिली असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. भारतीय जनता पक्ष भाजपच्या मदतीला वेळोवेळी महाराष्ट्र धावत आलाय आणि यात प्रामुख्याने नाव आहे ते महाजनांचं. अटल बिहारी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात प्रमोद महाजनांनी पक्षवाढीसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती आणि आता तसंच काहीचं काम महाराष्ट्रात गिरीश महाजन करतायत. त्यामुळे प्रमोद महाजनांनंतर भाजपला नवा भक्कम महाजन मिळाला असंच म्हणावं लागेल. भाजपला मिळाले नवे महाजन. प्रमोद महाजनांनंतर आता गिरीश महाजन. एका महाजनांनी शिवसेनेशी युती सांधली, दुसरे महाजन पक्षासाठी संकटमोचक बनले. कधी काळी एक आकडी संख्या असणाऱ्या भाजपचं नाव आज देशातील सर्वात मजबूत पक्ष म्हणून घेतलं जातं. केंद्रात आणि देशातील तब्बल 16 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मोदी शहा जोडीनं भाजप पक्षाला कळसावरती नेलं. पण एक पक्ष म्हणून भाजपच्या पायाभरणीत अनेकांचं योगदान आहे. अशाच भाजपच्या निष्ठावानांपैकी एक म्हणजे प्रमोद महाजन. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेच्या युतीचे शिल्पकार म्हणून महाजनांची ओळख. भाजपची बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन यांचा सिंहाचा वाटा होता. महाजनांच्या अकाली मृत्यूनं भाजपमध्ये महाजन नावाची पोकळी निर्माण झाली. आता हीच पोकळी भरण्यासाठी भाजपमध्ये भक्कम अशा नव्या महाजनांची एंट्री झाली आहे आणि ते म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. प्रमोद यांच्याप्रमाणेच तरुण, तडफदार आणि धडपड करणारं नेतृत्व. भाजपच्या सुरुवातीच्या काळात प्रमोद महाजनांनी पक्ष बांधणीचं काम केलं, पण आता पक्ष सत्तेत असताना गिरीश महाजन पक्षवाढीचं काम करतायत. आधीच संकटमोचक असलेले गिरीश महाजन हे भाजपसाठी हर दर्द का टॉनिक म्हणून परिचित आहेत. अशातच राजकारणाच्या इतिहासातील 2 मोठी घराणी अर्थात विखे पाटील आणि मोहिते अशा दोन्ही घरांना सुरुंग लावण्याचं कामही गिरीश महाजन करतायत. त्यामुळे तेच भाजपसाठी प्रमोद महाजनांनंतर संकटमोचक ठरत असल्याचं अनेकांना वाटतंय. भारतीय जनता पक्षाचा कुठलाही महत्त्वाचा निर्णय असेल, मग अण्णा हजारेंशी चर्चा करण्याचा विषय असो, उमेदवारी निवडण्याचा असो, अलीकडेच आपण काल परवाचं उदाहरण घेतलं तर नगरचे सुजय विखे यांचा पक्षातला प्रवेश असो, या सगळ्यांमध्ये भाजपच्या वतीनं पहिली चर्चा जी केली आणि पुढाकार घेऊन जे काम करत आहे ते गिरीश महाजनच आहेत. राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाला पक्षात आणून त्यांनी जी काही कामगिरी केली ती संकटमोचकाच्या भूमिकेतच आहे. निश्चितच, परंतु प्रमोद महाजन आणि गिरीश महाजन यांची तुलना करणं ही योग्य होणार नाही असं वाटतं. कारण प्रमोद महाजनांचा कार्यकाळ खूप मोठा असा होता. त्यांनी केंद्रामध्ये बरंच काळ मंत्रिपद भूषवलेलं आहे. परंतु प्रमोद महाजनांच्या दिशेने ही वाटचाल आहे असं निश्चितच म्हणता येईल. ज्याप्रमाणे प्रमोद महाजनांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधत भाजप शिवसेना युतीची मोड बांधली, अगदी त्याचप्रमाणे राज्यात गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासानं काम करतायत. सोपवलेलं प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण करतायत.
पालघरची लोकसभा निवडणूक असो, नाशिक, जळगाव, धुळ्याची महापालिका निवडणूक असो, प्रत्येक मोहीम त्यांनी आजपर्यंत फत्ते केली आहे. त्यामुळेच प्रमोद महाजनांशी गिरीश महाजनांची तुलना होऊ लागली आहे. अगदी पालघरची निवडणूक असो, धुळ्याची निवडणूक असो, नाशिकचे तर गिरीश महाजन पालकमंत्रीच आहेत, किंबहुना जळगाव महापालिकेची निवडणूक सुद्धा त्याची सगळी सूत्र गिरीश महाजनांच्या हातात देण्यात आलेली होती. आणि महाजनांच्या दृष्टीनं प्लस पॉईंट हा आहे की त्यांनी त्यांच्याकडे सोपवलेली प्रत्येक मोहीम यशस्वी केली आहे. म्हणजे पक्षातून महत्त्व दिलं जाणं वेगळे, बाग वेगळे, आणि त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्या मोहिमा यशस्वी केल्यात, हा त्यातला जास्त सगळ्यात मोठा भाग आहे. गिरीश महाजन एकनाथराव खडसे जेव्हा बाजूला झाले तेव्हापासून गिरीश महाजन यांचं महत्त्व वाढलं आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांनी ची जी निवडणूक ज्या पद्धतीनं लढवली आणि ज्या पद्धतीने हे केली आणि ते यशस्वी झाले. तसेच जळगाव महानगरपालिकेचं इलेक्शन त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं, म्हणजे विविध ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी हात घातला त्या ठिकाणी त्यांना यश आलं. एकंदरीतच गिरीश महाजनांचं राज्याच्या राजकारणातील वाढतं वजन हे त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतं. सध्या जरी गिरीश महाजन यांचं काम हे प्रमोद महाजनांप्रमाणे मोठं नसलं तरी त्यांचा वेग आणि रणनीती अशीच राहिली तर लवकरच ते प्रमोद महाजनांच्या कार्यकर्तृत्वापर्यंत देखील पोहोचतील यात शंका नाही. अर्थात त्यांच्या या वाटचालीत पक्ष नेतृत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा विश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा भक्कम पाठिंबा महत्वाचा असेल हे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाहीये. नाशिकहून चंदन पुजारीकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.